जय मल्हार. धनगर आरक्षण संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे यांचा मुंबई ह्या ठिकाणी दौरा चालू होता आणि तो दौरा संपवून दीपक भाऊ जालना या ठिकाणी आपल्या मूळ गावी गेले होते. काल अचानक मध्यरात्री त्यांची गाडी पार्किंगमध्ये असताना फोडण्याचं काम झालं आणि ती गाडी फोडणारा इतर कोणी नसून एक धनगर समाजातील कार्यकर्ता आहे. हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो, कारण आजपर्यंत या धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असो, अनेक कोणताही विषय असो, हा जर संपवण्याचं कूटनीती जर कोणी केली असेल सत्ताधाऱ्यांनी, तर फक्त धनगर समाजातील बांधवाला पुढे करून एकमेकाच्या उरावर बसवण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे. आणि हे आपल्या महाराष्ट्रातील बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. विरोधक सोडावं, त्यांच्यात तर धमकच नाही आमचा सामना करण्याची, आणि ज्याच्यात धमक असेल त्याला आपलं खुल्लं चॅलेंज आहे. त्यांनी ठिकाण ठरवावं, वेळ ठरवावी आणि कधी पण आमच्या समोर येण्याची हिंमत दाखवावी. आम्ही त्याच्याशी दोन हात करायला तयार आहे, पाठीमागून वार करणार नाही. पण हा कार्यकर्ता जो कोण धनगर समाजाचा आहे, त्याच्या मागे कोण आहे? भास्कर दानवे साहेब, रावसाहेब दानवे यांचा तो कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, काय चाललंय? हे जे तुमचे मंत्री आहेत त्यांचे कार्यकर्ते जर असे प्रकार करत असतील तर आम्हाला शंका तुमच्यावरती उद्भवते आहे. आणि ह्यासाठी तुम्ही सत्तेत बसलाच, गृहमंत्रीपद तुमच्याकडे आहे. हा प्रकार ताबडतोब कुठेतरी थांबला पाहिजे. तुम्ही तुमच्या मंत्र्यांनाही समज द्या, अन्यथा हा महाराष्ट्रातला धनगर समाज पेटून उठेल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही आपल्या प्रशासनाची असेल, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आज दीपक भाऊ समाजासाठी लढतायत म्हणजे ते एकटे नाही आहेत. आमच्यासारखे प्रत्येक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी नव्हे त्यांच्या सोबत उभे आहेत, हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दीपक भाऊच्याच नव्हे, चळवळीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या केसाला जरी धक्का लागला तरी चळवळीतील कार्यकर्ते आम्ही शांत बसणार नाही, ही पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.